या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। अतिशय वाईट घटना इथे घडलेली आहे। या ठिकाणी मंसुरी फॅमिली म्हणून आहे, उस्मान मंसुरी, त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी मास्टर बेडरूमच्या बाथरूम मध्ये सगळे जाऊन झोपले होते, पण हिरपळून अजून तो गुरमळून ते 5 लोकांचा मृत्यू झालेला। आता 5 बॉडी मी एका ठिकाणीच काढलेल्या आहेत। अतिशय मी सकाळपासून प्रयत्न करत होतो ते त्यांना वाचवायचं, पण कुठलाही प्रसंग आम्हाला मिळाला नाही वाचवायसाठी। अनेक प्रयत्न केले, महानगरपालिकेचे लोक जरा निष्काळजीपणा केले, लवकर आले नाही, हे सुद्धा आम्हाला ते खेद आहे। जर ते लवकर आले असते तर ह्याचा जीव वाचला असता आम्हाला वाटतंय। पोलीस खात्याने भरपूर मदत केलेली आहे, नागरिक सुद्धा मदत केलेली आहे, परंतु अतिशय वाईट आहे की त्यांना चौकडं धूर असताना त्यांना बाहेर येत नव्हता। यासाठी त्यांनी आपल्या बेडरूमच्या बाथरूम मध्ये जाऊन सगळे लपले होते, पण तिथे सुद्धा हिरपळून त्यांचा मृत्यू झालेला आहे। 5 लोकांची डेड बॉडी काढलेली आहे। मी सकाळी 5 वाजता 3 बॉड्या काढले होते, आता 5 बॉड्या काढल्या, टोटल 8 बॉड्या या ठिकाणी इंजुरी झाल्यात, हे मयत झाल्यात। आता समोर हे 5 लोक जे होते, उस्मान मंसुरी यांनी आपल्या लहान बाळाला घेऊन सुद्धा बसले होते त्या ठिकाणी, तो बाळ सुद्धा त्यामध्ये मयत झालेला आहे। यासाठी दुःख फार मोठ्या प्रमाणे घडलेलं आहे। तो व्यक्ती एवढा चांगला होता, सगळ्यांना मदत करणारा व्यक्ती होता, त्यांच्या पूर्ण फॅमिलीला डोंगर कोसळला होता। अतिशय वाईट आहे। सरकारला विनंती करतो की हे जे आग लागली, कशाला लागली, कसं लागली, ह्याची चौकशी करून योग्य ते कारवाई व्हावा, माझी अशी विनंती आहे। किती महिला किती 2 महिला आता काढले, नाही आता 2 महिला आता काढलेले, 1 पुरुष, 2 पुरुष, अजून 1 लहान बाळ। सकाळी 3 पुरुष होते सकाळी। त्याच्यामध्ये केंद्रीय पोलिसांचा देखील सहभाग होता, तर महापालिकेचे किंवा ते अग्निशामक दलाचे कर्मचारी कुठे कमी पडले का? त्याच्यामुळे थोडा महापालिकेच्या यंत्रणा कमी पडली, लवकर आले नाही, अजून त्यांच्याकडे काही साहित्य नव्हते, यासाठी थोडं कमी आम्हाला जाणवलं त्या ठिकाणी। केंद्रीय पोलिसांच्यामुळे ते नाही, त्यांच्यामुळे पण झालंय, केंद्रीय नाही, ते एनटीपीसी लोक आहेत, ते CSI एनटीपीसी लोक होते, त्यांच्याकडे फक्त फायरच होता, दुसरं काय नव्हतं त्यांच्याकडे सुद्धा। पण मुंबई पुण्यासारखा रेक्सी अशा ठिकाणी असतात, तो साहित्य असतात, तो साहित्य आपल्या महानगरपालिकेत नाही। सेफ्टी जे साहित्य असतात की जेवढा आग उजल्यानंतर तो जे ह्युमिडिटी असते फार मोठ्या प्रमाणे, त्या आत जाता येत नाही, तसं काय तर ते कोट असतं त्यांचा, तो यंत्रणा असते, ऑक्सिजन फार मोठ्या प्रमाणात असते, ते फार कमी पडलं या ठिकाणी। यासाठी ह्या लोकांचा मृत्यू झाला असं म्हणजे माझा म्हणजे वातावरण किती टेम्परेचर जे होतं 1000 टेम्परेचर, कमीत कमी 1000 ते 1000 टेम्परेचर वरते आम्ही बघितलं त्यावेळेस। गुदमरून नंतर चटके सुद्धा बसले त्यांना। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये। सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर, परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम। आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील। रॅडो, रोलेक्स, अरमानी, AP, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध। त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या। अरमान अत्तर अँड परफ्यूम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर।